प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे रेल्वे स्थानकात फलाटांवर लावण्यात आलेल्या 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी 34 कॅमेरे गेले अनेक आठवडे बंद असल्याची बाब उघडकीस आली आहे। सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या भागात कोणतीही दुर्घटना, अपघात वा गैरप्रकार झाल्यास त्याचे चित्रीकरण मिळवण्यात पोलिसांना अडचणी येण्याची शक्यता आहे। 1.5 वर्षापूर्वी लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे स्थानकात 50 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली होती। तीही अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही। त्याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही। ठाणे स्थानकात रोज सुमारे 7 लाख प्रवासी ये-जा करतात। उपनगरीय रेल्वे गाड्यांसह रोज 250हून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात। ठाणे स्थानक कायम वर्दळीचं असतं। गर्दीच्या वेळेस खिसे कापो, मोबाईल चोरांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलीस नेहमीच करत असतात। अशा घटना घडल्यास आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाचा उपयोग होतो। शिवाय गर्दीत अनेकदा अपघातही घडतात। अनेकदा प्रवाशांमध्ये हाणामारीचे प्रसंग घडतात। कधीकधी तिकीट तपासणीसाठी हुज्जत घालण्याचे प्रकार घडतात। त्यांच्यावर हल्ला करून काही जण पळून जातात। महिलांशी गैरकृत्य केल्याच्या घटनाही अनेकदा निदर्शनास येतात। या सर्व गोष्टींवर देखरेख ठेवण्यासाठी स्थानकात सद्यस्थितीत 170 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत। तर स्थानकाबाहेरील परिसरात सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस आणि पालिकेतर्फे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। मात्र रेल्वेच्या उदासीन कारभारामुळे स्थानक सद्यस्थितीत पूर्णपणे सीसीटीव्हीच्या कक्षेत आलेलं नाही। त्यामुळे भविष्यात कॅमेरे नसलेल्या भागात कोणतीही दुर्घटना, अपघात अथवा गैरप्रकार झाल्यास आरोपींचा शोध घेणं कठीण होण्याची शक्यता वर्तवली जाते।